मंडळी जय खानदेश. काय म्हणायचं नाही तुमच्याकडे? ओके ना? ठीक आहे. देखा आता शेकडोनं भाग 5 यांना उदाहरणासनी लेंथ आणि क्वालिटी चेंज आहे. ठीक आहे, म्हणजे हायर आहे थोडी. देखा आता एका कारखान्यात कामगारांचा पगार 20% कमी झाला. पुन्हा काही दिवसानंतर तो पगार 20% वाढला, तर कामगाराच्या पगारावर काय परिणाम होईल? काय राहते का आता ज्या टाइमला यांना दोन गोष्टी शिकायला करते. जर कोणत्याही गोष्टीमध्ये जर वाढ जाईल तर ते 100+ करणे पडस, जर कोणत्याही गोष्टीमध्ये घट जाईल किंवा कमी जाईल तर 100 मधून मायनस करणे पडस. ठीक, आता एकूण पगार आपण काय म्हणू? एक्स म्हणू. ठीक आहे, तो 100 म्हणू. एकूण पगार 100 म्हणू. ठीक, आता 100 मानल्यानंतर देखा ते पहिला जर पगार 20% कमी जाईल तर ते 100 मधून 20 घ्या, कितला राहणार? देखा आता पहिला टाइमला 100 आहे, ते मधून 20 घ्या, पुन्हा 80%. आणि दुसरा टाइमला पगार आहे 20% वाढणार, प्लस करा, वाढ झालं प्लस करा. ठीक, मग आपण पगार किती मानले? 100 मानले. आता 100 ना 80 चे 100, 80 कसा होणार? कडवले म्हणून. ठीक, गुणिला नंतर किती वाढेल? 20% वाढेल. 120 भागिला हा 100 घ्या, हा 100 घ्या, हा पण 0 घ्या, हा पण 0 घ्या, हा पण खाला जाईल. ठीक आहे, आता 1 8 8 1 12 8 96. आता आपण पगार किती मानलं? पहिले 100 मारली होती. मग ते 100 मधून 96 किती टक्का पर्यंत द्यावं, त्याने घट केली जाईल. असं एकदम सिंपल आणि सोपं असं काय टेन्शन क्लिअर. देखा मंडळी, आपला सिक्रेट टॉपिक ना भाग 4 ना भाग 5 ना पुढलं होतं. एका व्यक्तीचा पगार सुरुवातीला 20% वाढला, वाढ म्हणजे आपलं प्लस करणे, नंतर परत 10% वाढला. सला ते वाढवू शकत, सला घट होऊ शकत. ते टॉपिक आहे. उदाहरण, एकूण पगारात किती टक्क्याने परिणाम झाला? आता जी एकूण पगार आहे ती किती म्हणून आपण 100, जशी आपण माहिती होतो तशी. ठीक आहे, आता एकदा 20% वाढणे, 120%, नंतर किती? 10% वाढणे. ठीक, पगार आपण 100 मानले, किंवा 120 भागिले 100 गुणिला 110 भागिले 100, 120%. हा 100 घ्या, हा 100 घ्या, आपण काय, हा आपण काय, आपण काय, जेवढा शून्य आहे, जेवढा समान संख्यांश देणार तेवढा कॅन्सल करा. हा 1, हा 12, हा गुणला 11, 12 1 12, 12 1 12 2, हा चला 12 1 12 आणि 13, 132. उतरू नका अजून नाही. ठीक, पहिली पगार किती म्हणलं आपण? 100. जर एकूण पगारात 3% वाढ झाली, एकूण पगारात 35% वाढ. 100 पेक्षा कमी होणं की समजण्याला घट, आणि 100 पेक्षा जास्त होणं 100 पेक्षा जास्त होणं तिला. देखा म्हणणार ते उदाहरण, एका वस्तूची किंमत 700 रुपये आहे, तिथली किंमत आहे 700. मग दयारामने त्यावर 10% सूट दिली सुरुवातीला, नंतर 20% नफा दिला.
सुरुवातीला किती किंमत त्याने 700 रुपये. सूट दिली म्हणलं ती 100 10 मायनस करणे पडी आणि नफा म्हटलं 100 प्लस 20 करणार. ठीक, सुरुवातीला किंमत किती होती 700. आता 100 म्हणून काम नाही कारण की आपल्या सुरुवातीला किंमत दिली. ठीक, बरीला 90 भागीला 100 120 म्हणजे नफावाले 20 म्हणून 1 2 1 2 आपण काय ठीक, 2 3 4 4 शून्य 4 शून्य छेदले खतम झाले. 7 12 मस्त म्हणजे 108 गुणिला. ठीक, 7 8 56 4 5 7 0 0 5 झालं 7. म्हणजेच दयारामने ती एक वस्तूने किंमतवर 10% सूट आणि नंतर 20% नफा दिल्यानंतर ती वस्तूने विक्री किंमत किती दिली ती 756. म्हटलंस शेकडा. क्लिअर. नाही का म्हणजे. ठीक, आता पुढलं उदाहरण तिसरं 4थं सॉरी. एका वस्तूची किंमत 20% वाढवली त्यावर 5% सूट दिली. पहिले किती टक्का वाढाले 20%, नंतर सूट किती दिले 5%. तर त्या किमतीवर शेकडा नफा किती झाला असेल. आता ती एकूण किंमत आहे वस्तूने ती आपण किती म्हणून 100 म्हणा. मला उदाहरणला एक किंमत देऊ ती 700. आता किंमत दिली का नाही मग 100 म्हणा. ठीक, आता पहिले किती 20% नफा आले 120 भागीला 100 नंतर 5% सूट म्हणजे 95. ठीक आहे, हा शून्य घ्या हा शून्य. ठीक आहे, आता हा पण काय हा पण घ्या. ठीक, 5 जुने 10 19 5 55. ठीक आहे, आता हा 2 6 1 6 बेस 9 7 54 4 8 5 6 1 6 5 114. आता किंमत किती बोले आपण 100. ठीक, 100 किंमत माहिती ना. आता 114 वजा 14% बेस्ट उदाहरण तुमले एवर सेम प्रत्येक वेळेस दिला भेटे. ठीक, मागला 2-3 उदाहरणापेक्षा खूप स्टँडर्ड उदाहरण आहे. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 20% वाढ आणि दुसऱ्या वर्षी 15% वाढ झाली. तेव्हा 1 किलो साखरेसाठी भाव होता 20.70 पैसे. तर त्या साखरेची मूळ किंमत किती लक्षात ठेवून द्या. जर मॅडमने मूळ किंमत काढली तास ती आपण 100 मधून जी टक्केवर मायनस किंवा प्लस करत असते छेदले नाही पडत आणि 100 अंशाला पडत. ठीक आहे, आता साखर मूळ किंमत x म्हणून साखरेची ठीक आहे. आता पहिला किती वाढले 20% म्हणजे 120 भागीला 100 नंतर 15% वाढ.
वाढ होईल नंतर कितीला पडेल तर भाव 20.70 पैसा. ठीक आहे. आता एक इकडे 120 120 आणि 15 खाली 100 वरती जाईल. 20.70 गुणिला 100 गुणिला 100 120 गुणिला 115 गुणिला एक छेद नव्हता म्हणून शून्य आपण काढलं. ते छेदनी ना एक ठेवा. ठीक, म्हणजे 2070 गुणिला 100 गुणिला 100 भागला एक खाली 2 शून्य जात 120 115. समाधान. हा 100 घ्या, हा 100 आपण शून्य घ्या, आपण शून्य. ठीक, 20 पाचा 100 23 पाचा 115 23 पाचा 115 23 नम 207. ठीक, आता काय काय करते हा 12 हा 20 हा काय काय कॅन्सल कर. हा 100 घ्या, हा 100 घ्या. ठीक, आता हा 100 घ्या, हा 100 20 पाचा 100 23 पाचा 115. आता हा शून्य घ्या, हा शून्य घ्या. आता हा 9 23 आणि 207 9 हा 20 आणि हा 12. आकडे मोड लक्षात ठेवा बरं का काय बरं. ठीक, हा 3 ना भाग 3 त्रिक 9 3 चौक 12 4 4 4 पंचे 20 5 त्रिक 12. साकारा मूळ किंमत किती होती 15 रुपये. सिंपल रास. फक्त आकडेमोड काय करणार हा एक शिकासारखे ज्या टाइम मूळ किंमत काढणे रास त्या टाइम म्हणजे आपण टक्केवर रास प्लस किंवा मायनस करत ती छेदलेले आहे. ठीक, हां, आणि 100 अंश बस आकडेमोड करा आणि उत्तर करा. ठीक, चला आता भेटूत आपण शिकलो पुढल्या टॉपिकले. ठीक, तोपर्यंत जय खानदेश.